आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण हरे प्रभु प्रभु प्रभु, हे खूप दुःखद समाचार आहे प्रभु, खूप दुःखद समाचार। काय झालं अक्रूरजी? काय समाचार आहे? कुणाबाबत समाचार आहे? पांडवांबाबत। पांडवांबाबत? काय झालं पांडवांना? सांगा अक्रूरजी, काय समाचार आहे? काहीतरी बोला अक्रूरजी, काय समाचार आहे? काही दुर्घटना घडली आहे का? होय प्रभु। कोणती दुर्घटना? कोणती दुर्घटना? कसली दुर्घटना? अक्रूरजी काहीतरी सांगाल? प्रभू, पाचही भाऊ त्यांच्या मातोश्रींचा वारणावत तीर्थक्षेत्री भगवान शंकरांच्या वार्षिक पूजेसाठी गेले होते। बरं, मग? आता नुकतेच हस्तिनापुरातून सूचना मिळाली आहे की तिथल्या राजभवनात जिथे ते उतरले होते त्या महालात रात्रीच्या वेळी अचानक आग लागली। प्रभू, आग लागली। आग लागली? हो प्रभू, पाचही भाऊ त्यांच्या मातोश्रींसह आगीच्या भक्ष्यस्थानी पडले? हो प्रभू, आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, भस्म झाले प्रभू, आगीत भस्म झाले। महाराज, पंडूच्या कुळाचा सर्वनाश झाला आहे। नाही, सर्वनाश झाला आहे प्रभू। कन्हैया,
काही ऐकलंस तू? हो बलराम दादा, ऐकलं मी. ही बातमी जर सत्य असेल तर अत्यंत दुःखदायी आहे. माझे विश्वासू गुप्तहेर नुकतेच हस्तिनापुरातून परतले आहेत. महाराज धृतराष्ट्र आणि राज परिवारातील अन्य सदस्य त्यांचं श्राद्ध करण्यासाठी यमुना तटावर जाणार आहेत. म्हणून मी ही सूचना घेऊन आलो होतो की तुम्ही देखील या प्रसंगी तुमच्या आत्या आणि त्यांच्या पुत्रांना तिलांजली देण्यासाठी त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे. प्रभू, तिथे जाण्याची काय आवश्यकता आहे? तिथे जाण्याची आवश्यकता यासाठी आहे का नाही की तिथे जाऊन शोकाकुल परिवाराच्या लोकांचं थोडं सांत्वन करता येऊ. अशा दुःखद प्रसंगी कुणाचं दुःख वाटून घेतल्याने त्यांना खूप आधार मिळतो. हे देखील योग्यच आहे बलराम दादा, परंतु दुःख तर त्यांचं वाटून घेतलं जातं जे दुःखी असतात. पण तिथे कोण दुःखी आहे? राजपरिवारात असा आहे तरी कोण जो पांडवांच्या मृत्यूमुळे शोकाकुल असेल? काय? हो बलराम दादा, त्या सर्वांचं दुःख तर केवळ दिखाऊ आहे. इतकंच काय, पण स्वतः महाराज धृतराष्ट्रांच्या मनात देखील यावेळी एक अव्यक्त आनंदच असेल. वास्तवात बलराम दादा, हीच जगाची रीत आहे की मरणाऱ्या करता कुणी देखील रडत नाही. पती पत्नी, भाऊ बहीण, मुलगा मुलगी सगळे आपापल्या नुकसानासाठी रडत असतात आणि केवळ तितकंच रडतात जितकं त्यांचं वैयक्तिक पातळीवर नुकसान झालंय, बस. अन्यथा मरणाऱ्याची तर ना कुणाला काही चिंता असते, ना कुणी त्यासाठी रडतो. कुणीही नाही, केवळ एकाला सोडून. तो एक कोण? आई. आईचं दुःख निस्वार्थी असतं. केवळ आईची पीडा निष्कपट असते, अन्य कुणाचीही नाही. त्यामुळे जी इथे खरोखर दुःख करणारी होती ती बिचारी तर अक्रूरजींनी सांगितलं त्यानुसार त्यांच्याबरोबरच निघून गेली. मग आपण आता तिथे कुणाचं दुःख वाटून घ्यायला जायचं? कळत नाही कन्हैया, हे सगळं कसं झालं असेल? का झालं? काचं तर एकच उत्तर आहे दादा, की ज्याचा जन्म झाला आहे त्याला एक ना एक दिवस मृत्यू देखील अवश्य गाठणार. त्यामुळे या मृत्यू लोकात एखाद्याचं मरण तर काही नवीन गोष्ट नाही आणि ना ती काही विचित्र गोष्ट आहे. ती गोष्ट विचित्र नाही, पण जी मी आता बघतो आहे ती अवश्य विचित्र गोष्ट आहे. अशी कोणती विचित्र गोष्ट तुम्ही बघताय दादा? मी बघतो आहे की आत्या कुंती आणि पाचही पांडवांच्या मृत्यूचं तुला जरा देखील दुःख नाहीये? हो दादा, हा समाचार ऐकून मला जराही दुःख झालं नाही. का? कारण शास्त्रांमध्ये देखील असंच लिहिलं आहे की प्रत्येक प्राण्याचा मृत्यू निश्चित असतो म्हणून. त्यामुळे ज्ञानी मनुष्याने कुणाच्या मृत्यूवर शोक करता कामा नये. ज्ञानी मनुष्य? हो. तू भगवंत असताना मनुष्य कधी बनलास? मला भगवंतापासून मनुष्य तर तुम्हीच बनवलं दादा. मी? कधीपासून? जेव्हा तुम्ही माझ्याकडून ही अपेक्षा ठेवलीत की सगळ्या सोयऱ्यांच्या मृत्यूसाठी मी देखील एका साधारण मनुष्यासारखा शोक केला पाहिजे. नाही, सगळ्या सोयऱ्यांच्या मृत्यूसाठी एका साधारण मनुष्यासारखा
शोक करण्याची मी तुझ्याकडून अपेक्षा केली नाही. मग मी भगवानांसारखा शोक करण्याची अपेक्षा केली आहे. भगवंताला का कधी दुःख होतं? हे जरी मान्य केलं की भगवान कधी दुःखी नाही होऊ शकत, परंतु एक गोष्ट अशी आहे ज्यामुळे भगवान देखील दुःखी होऊन जातात, ते सुद्धा कष्टी होतात, आणि ती आहे त्यांच्या भक्तांचं दुःख. जर त्यांच्या कोणत्याही भक्तावर संकट आलं असेल तर ते देखील व्याकुळ होतात. आणि अर्जुन तर तुमचा परमभक्त आहे आणि सखा देखील, ज्याच्या रक्षणाचं वचन तुम्ही त्याचे पिता इंद्रांना देऊन बसला आहात. तुमच्या भक्ताचा मृत्यू ओढवला आणि तुम्हाला त्रासही न व्हावा, दुःखही होऊ नये, हे संभव नाहीये. परंतु ज्याच्या रक्षणाचं वचन मी दिलं आहे, मग मी असताना त्याचा मृत्यू तरी कसा होऊ शकेल? असा साधा विचारही नाही केला दादा. नाही नाही नाही, माझा या बातमीवर विश्वासच बसत नाहीये की 5ही पांडव त्यांच्या मातोश्रींसमवेत त्या महालात जळून भस्म झाले आहेत. नाही नाही, हे शक्य नाहीये. परंतु जे घडून गेलं आहे ते तुम्ही कसं नाकारू शकता? आचार्य, तुम्ही तर तुमच्या शिष्यांना उत्तम प्रकारे जाणता. अर्जुन आणि भीम असे पराक्रमी सिंह पुरुष एका जळणाऱ्या महालात आगीच्या भक्षस्थानी पडून मरू शकतात? नाही, कधी नाही. भीमाने नुसतं ठरवलं असतं तरी त्याच्या खांद्याच्या नुसत्या एका धडकेनेच त्या महालाची जाडजूड भिंत पाडून सुटकेचा मार्ग बनवू शकला असता. आणि अर्जुनासारखा धनुर्धर एखाद्या उंदराप्रमाणे मरून जाईल काय? तो त्याच्या केवळ वरुणास्त्रानेच इतकी पर्जन्य वर्षा करू शकला असता की अगदी पूर्ण नगरात जरी आग लागली असती तर ती सुद्धा विझून गेली असती. म्हणूनच मी हे मान्य करायला तयार नाहीये की पांडव त्या आगीत जळून मारले गेले. परंतु ते जे 6 सांगाडे मिळाले आहेत, तो पुरावा आपण कसा काय नाकारू शकतो? हाच एक पुरावा आहे ज्याचं मी खंडन नाही करू शकत. तरी देखील का कोण जाणे, मला हा विश्वास आहे. जणू एखादी अज्ञात शक्ती मला सांगते आहे की ही बातमी खोटी आहे. कधी काळी पूज्य भ्राता वेदव्यासाने मला सांगितलं होतं की इंद्रपुत्र अर्जुन सर्व जग जिंकून स्वतःच्या मोठ्या भावाला युधिष्ठिराला चक्रवर्ती राजा बनवेल. आणि ज्योतिष विद्येनुसार अर्जुनाची जन्मकुंडली देखील हेच सांगते. तर मग आचार्य वेद व्यासांचं कथन कसं काय खोटं असू शकतं? ज्योतिषशास्त्र कसं खोटं ठरू शकतं? कधी कधी गणितात देखील चूक होऊ शकते. कारण महामुनी वसिष्ठांनी स्वतः श्रीरामांच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त निश्चित केला होता आणि त्याच मुहूर्तावर श्रीरामांना राजसिंहासनाऐवजी वनवास मिळाला होता. त्यामुळे कधी कधी ज्योतिषांच्या गणनेत देखील चूक होऊच शकते. कारण कुंती आणि 5ही पांडवांचे मिळून 6 सांगाडे मिळाले आहेत, ते तर सत्यच आहे. परंतु आचार्य, भले मी ही गोष्ट सत्य मानून चालेन की ते 6 सापळे पांडवांचेच आहेत, परंतु मी ही गोष्ट कधीच सत्य मानणार नाही की त्यांच्यासारखे पराक्रमी वीर एका जळणाऱ्या घराच्या आत कोंडून मरून गेले. हो, हे शक्य आहे की त्यांना कोणी भोजनातून विष देऊन मारून टाकलं आणि त्यानंतर त्या घराला आग लावून त्यांना जाळून टाकण्यात आलं. हो, हे शक्य असूच शकतं. किती भयंकर षडयंत्र रचलं गेलं असणार.
किती भयंकर षडयंत्र! आणि विस्मयाची गोष्ट तर ही आहे की विदुराच्या गुप्तहेरांना सुद्धा या षडयंत्राचा सुगावा नाही लागला. जे काही झालं त्याचा एकच परिणाम आहे. आता दुर्योधनाला युवराज बनवलं जाईल. हो, आणि आता आपल्याला हे स्वीकारावंच लागेल. युवराज दुर्योधनांच्या श्रीचरणांशी त्याच्या मामाचा नमस्काराचा स्वीकार व्हावा. नाही मामाश्री, नाही. नमस्कार नाही, आशीर्वाद. तुमचा आशीर्वाद. अहो तो तर आहेच भाचेश्री. मी तुला एकच थेट प्रश्न विचारू इच्छितो विदुर. खरोखरच वर्णावर्ताच्या त्या महालात अचानक आग लागल्याने पांडवांचा मृत्यू झाला आहे? तुझं राजनीतीचं ज्ञान काय सांगतं? तुझ्या स्वतःच्या अंदाजाने ही दुर्घटना तुला खरी वाटतेय का? हे बघ विदुर, तू माझ्याशी राजनीतीच्या भाषेत बोलू नकोस. आणि त्यासाठीच मी तुला एक साधा सरळ प्रश्न विचारलाय की वर्णावर्ताच्या त्या घरामध्ये आग आपोआपच लागली होती का? हे बघ, जर सत्य तुला माहित असेल तर खरं खरं सांग. आणि जर सत्य नसेल माहित तर तुझ्या अंदाजाने सांग. बस एवढ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तातश्री, या विषयाबाबत अंदाज लावण्याची आवश्यकता नाहीये, कारण मला निश्चितपणे ठाऊक आहे की त्या घरामध्ये आग आपोआप नाही लागली. अर्थात आग लावली गेली? हो. आता दुसरा प्रश्न. ज्यावेळी आग लावली गेली त्यावेळी पांडव त्या घरात होते? हो. आणि ते जिवंत होते की आधीच त्यांना मारून टाकण्यात आलं होतं? हो, जिवंत होते आणि आतच होते. जिवंत होते तर मग शुद्धीत होते का बेशुद्धीत? होय, शुद्धीत होते. नाही, हे खोटं आहे. विदुर, तुलाही हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की भीमाच्या शरीरात 10,000 हत्तींचं बळ आहे. त्याच्या एकाच मुष्टीप्रहाराने त्या घराच्या भिंती ढासळू शकल्या असत्या. मग ते त्या घराच्या भिंती तोडून बाहेर का नाही पडले? त्या भिंती लोखंडाच्या बनवल्या होत्या का? अजिबात नाही तातश्री, लोखंडाच्या नाही. त्या भिंती लाखेच्या बनल्या होत्या. लाखेच्या? तुझं म्हणणं आहे की लाखेचं घर बनवलं गेलं होतं? होय, तसंच झालं तातश्री. त्यामुळेच त्यात आग लागताच क्षणभरातच सगळं काही भस्म झालं. अर्थात एक लाक्षाग्रह बनवून त्यांची हत्या केली गेली? अजिबात नाही, हत्या नाही केली गेली. तर मग? केवळ हत्येचा प्रयत्न केला गेला. केवळ प्रयत्न केला गेला? हत्या नाही केली गेली? प्रयत्न केला गेला, हत्या नाही केली गेली. तुला म्हणायचं तरी काय आहे विदुर? तुला म्हणायचं काय आहे? केवळ इतकंच तातश्री की शत्रूने पांडवांची हत्या करण्याचा प्रयत्न अवश्य केला, परंतु आपल्याला योग्य वेळी सुगावा लागला. त्यामुळे त्यांची योजना सफल नाही होऊ शकली. अर्थात पांडव मेले नाहीत, ते जिवंत आहेत.
तातश्री, हे केवळ तुमच्या आशीर्वादाच्या पुण्य प्रतापाने शक्य होऊ शकलं. अन्यथा शत्रूने तर आपल्यावर मात जवळपास केलीच होती. केवळ तुमच्या पुण्य प्रतापाने सर्व काही वाचलं. या क्षणी मला काही सांगू नकोस. या सर्व घटना मी नंतर निवांतपणे ऐकीन. या क्षणी तू केवळ माझा आशीर्वाद घे. माझा आशीर्वाद घे. कारण तू जे महान कार्य केलं आहेस त्याकरता तुला जो आवडेल तो वर माग, जो वाटेल तो वर माग विदुर. मी सत्य प्रतिज्ञा करणार आहे. त्यामुळे जे काही बोलेन ते कधी खोटं होणार नाही. प्रभू माझ्या वचनाची लाज राखतील. विदुर, मी तुझ्या कार्याने अति प्रसन्न आहे. अति प्रसन्न आहे विदुर, अति प्रसन्न. त्यामुळे तुला जे वाटेल ते मागून घे, जे आवडेल ते माग विदुर. मला ठाऊक आहे तात की तुमच्या वाणीत सत्याची शक्ती आहे. तुम्ही जो काही आशीर्वाद द्याल तो निष्फळ नाही जाणार. त्यामुळे जर मला द्यायचाच असेल तर केवळ हा वर द्या की भगवान श्रीकृष्णांच्या चरणी माझी भक्ती सदैव स्थिर होऊन राहावी. वाह वाह विदुर, धन्य आहेस तू आणि धन्य आहे तुझी प्रभू भक्ती. मी तुला आशीर्वाद देतो की प्रभूंच्या श्री चरणी तुझी भक्ती सदैव स्थिर राहो. आणि जर माझ्या भक्तीचं देखील काही फळ असेल तर ते देखील तुलाच मिळो. तथास्तु, 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 तथास्तु. कन्हैया, कन्हैया, कन्हैया. काय बलराम दादा, कुठे हरवला होतास? कुठेच नाही. काय झालं? त्या दिवशी तू सांगितलं होतंस की पाचही पांडव जिवंत आहेत. हो, परंतु तू अजूनपर्यंत हे नाही सांगितलंस की ते आहेत तरी कुठे. ते जिथे कुठे आहेत सुरक्षित आहेत. परंतु ते कोणत्या अवस्थेत आहेत कन्हैया? अवस्था बघा ना बलराम दादा, भाग्याची कशी विडंबना आहे की एक दिवस ज्यांना या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट बनायचा आहे ते आज भिक्षेकऱ्यांप्रमाणे गावागावात जाऊन भिक्षा मागतायत. भिक्षा मागत आहेत? हो बलराम दादा. परंतु ते आहेत तरी कुठे कन्हैया? ते यावेळी हस्तिनापुराची सीमा पार करून पांचाळ भूमीत पोहोचले आहे, जिथे दुर्योधनाचे हात त्यांच्यापर्यंत नाही पोहोचू शकत. सध्या ते ब्राह्मणांच्या एका गावात ब्राह्मणांच्या वेशात राहत आहेत आणि ते देखील इतर सगळ्या ब्राह्मणांसारखे गावात भिक्षा मागून त्यांचा निर्वाह करत आहेत. भिक्षां देहि.
सुखी राहा मुली. भिक्षाम देहि, भिक्षाम देहि. सुखी रहा देवी. अरे दादा, आज आम्हाला खीर मिळाली आहे. खूप मजा येईल. खीर मला खायला नाही मिळवायची. का? कारण भीम दादा देईल तेव्हा ना. खीर त्याला अतिप्रिय आहे. चिंता करू नकोस. मी तुम्हा दोघांसाठी भीमाकडून थोडी खीर मागून घेईन. ठीक आहे, चला. हो भ्राता. चला. आई, आम्ही भिक्षा घेऊन आलो आहोत. 5ही जण वाटून खाऊन घ्या. पण वाटून तर तुम्हालाच द्यावा लागेल ना. ठीक आहे, तुम्ही स्नान करून घ्या, मी येतेच. ठीक आहे मातोश्री. ह्या लाडूकडे बघू नकोस अर्जुन. ह्या लाडूचे वाटे करणार नाहीये मी. नकुल सहदेवला लाडू अतिशय आवडतात. हा लाडू त्यांनाच देणार आहे मी. आणि भीम भ्राताला पूर्ण लाडू. हो, सगळ्या भोजनात अर्धा वाटा त्याचाच तर असतो. हो, माझ्या वस्तूंवर नजर नको ठेवूस, नाहीतर तुझ्या वाट्याचं सुद्धा खाऊन टाकेन. अर्जुन भ्राता, तुम्ही माझ्या वाटणीचा लाडू घ्या. राहू देत रे बाळा, आम्ही लहान भावांच्या वाटणीचं नाही घेत. आणि मोठ्या भावांकडून तर काही मिळायचंच नाही. बस हाच तोटा आहे मधला असण्याचा. छोट्यांवर अन्याय नाही करू शकत आणि मोठ्यांचा अत्याचार सहन करावा लागतोय. नाही नाही नाही, दया करा माझ्यावर, दया करा. मी उद्ध्वस्त होऊन जाईन, माझी मुलं अनाथ होऊन जातील, आमचं जीवन उद्ध्वस्त होऊन जाईल. दया करा, थोडी तरी दया करा. माझ्या मुलांना अनाथ नका करू. आमच्या परिस्थितीवर दया करा. तुम्ही यांना घेऊन गेलात तर माझ्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल. आता माझ्या मुलीचं अजून लग्नही नाही झालंय. माझा मुलगाही अजून खूप लहान आहे. तुम्हाला आमच्यावर दया येत नाही? देवी, आम्हाला तुमची अतिशय दया येते, परंतु आम्ही तरी काय करू शकतो? आम्ही हतबल आहोत. हे दुःख तर साऱ्या नगराचं एक समान आहे. ज्या दिवशी ज्याची वेळ येते त्या दिवशी त्याच्या घरात असंच आक्रंदन होत असतं. परंतु वेळ तर सर्वांची कधी ना कधी येणारच आहे. परंतु असं काही करता येणार नाही का की माझं जाणं पुढल्या वर्षीपर्यंत टाळता येऊ शकेल, जेणेकरून मी माझ्या तरुण मुलीचा विवाह करू शकेन. त्यासाठी मला 1 वर्षाची सवलत द्या. हा माझ्या मुलीच्या रक्षणाचा प्रश्न आहे. गंगाधरजी, हा केवळ तुमच्या एका मुलीचा प्रश्न नाहीये, किंबहुना
नगरीच्या हजारो अशाच मुलींचा प्रश्न आहे. आज प्रत्येक घराची अशीच परिस्थिती आहे, तर मग कोण जाणार त्या राक्षसाचं भोजन बनण्याकरता? गंगाधर, तुम्ही स्वतः देखील तर होता त्या सभेत, ज्यात त्या नरभक्षी राक्षसाबरोबर हा सामंजस्य करार केला गेला होता, ज्यात त्याने म्हटलं होतं की जर नगरातले लोक मला 1 मण अन्न, 10 हंडे दूध आणि 1 मनुष्य दररोज खाण्याकरता जर स्वतः माझ्याकडे येऊन देऊन जातील, तर मी अन्य कोणत्याही नागरिकाला जराही इजा नाही पोहोचवणार. परंतु ज्या दिवशी मला हा खुराक नाही मिळणार, त्या दिवशी सर्व नगरात रक्ताचे पाट वाहतील. तेव्हा आपण सर्वांनी मिळून हे सामंजस्याने ठरवलं होतं आणि हे निश्चित केलं होतं की अन्न आणि दुधाच्या हंड्यांची तर दर दिवशी सर्व नागरिक मिळून काहीतरी सोय करतील, परंतु 1 मनुष्य आळीपाळीने 1 घरातून दर दिवशी पाठवला जाईल. महोदय, आता तर निघण्याची तयारी करावी लागेल. नाही नाही, हे निधी श्रेष्ठ, हे ब्राह्मण शिरोमणी, तुम्ही तर आमच्या समाजाचे मुख्य आहात. त्यामुळे तुमच्याकडे माझी एक प्रार्थना आहे, जी स्वीकारण्याची तुम्ही कृपा करावी. सांगावं देवी. आज आमच्या घराची ही पाळी आहे, त्या नरभक्षीच्या जेवणासाठी 1 मनुष्य पाठवण्याची. त्यामुळे तुम्हाला या घरातून 1 मनुष्य हवा आहे. तर बस, तुम्हाला माझी एक विनंती आहे की माझ्या पतीऐवजी मला पाठवलं जावं. यात तुम्हाला कोणतीही अडचण असायचं कारण नाही. कोणतीही अडचण नाही. आम्हाला कोणतीच अडचण नाही. परंतु मला अडचण आहे, मला अडचण हो. मी वेद मंत्रांच्या गुजरात विधीपूर्वक हिच्यासह विवाह केला आहे. हिच्या माता पित्याने मला त्यांच्या कन्येचं दान करताना माझ्याकडून हे वचन घेतलं होतं की मी हिला माझ्या गृहस्थ जीवनाची सहचारिणी आणि माझ्या घराची अधिकारी बनवेन. म्हणून मी माझं सर्वस्व हिला अर्पण करेन आणि सदैव मी हिचं रक्षण करेन. म्हणून त्यामुळे मी आज माझा जीव वाचवण्याकरता माझ्या कुलीन, माझ्या सुशील, माझ्या सती सावित्रीचा बळी नाही देऊ शकत. हे धर्माविरुद्ध आहे. तुम्ही तुमच्या धर्माबद्दल बोललात, परंतु माझा देखील एक धर्म आहे. शास्त्रानुसार नारीचं सर्वात श्रेष्ठ असं एकच सनातन कर्तव्य आहे की आवश्यकता पडल्यास तिने तिच्या पतीसाठी स्वतःचे प्राण देखील ओवाळून टाकावेत. हाच एक सर्वात श्रेष्ठ धर्म आहे, ज्याच्यामुळे या लोकात यश आणि परलोकात अक्षय्य सुखाची प्राप्ती होते. माझा दुसरा युक्तिवाद हा आहे की माझे पती आणि माझ्या मुलांना थोडं दुःख अवश्य होईल, परंतु वडील राहिल्याने यांचं भविष्य उज्ज्वल होईल, यांचं जीवन सुरक्षित होईल. एका विधवेच्या तरुण मुलीकडे दुराचारी लोक असं रोखून बघतात, ज्या प्रकारे जमिनीवर पडलेल्या मांसाच्या तुकड्यावर पक्षी वारंवार झडप घालतात. यांच्या रक्षणाकरता यांचं जगणं अत्यावश्यक आहे. यांच्या जीवनाचं मोल माझ्या जीवापेक्षा कितीतरी अधिक आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या बाजूने निर्णय घ्यावा. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला माझी देखील एक प्रार्थना ऐकावी लागेल. बोल बाळा, बोल. हे महात्मा, माझी तुम्हाला हीच प्रार्थना आहे की माझ्या माता पित्याऐवजी त्या
त्या राक्षसाच्या आहारासाठी मला पाठवण्यात यावं. नाही नाही. हे मुली, आम्ही तुझ्या श्रेष्ठ भावनांचा आदर करतो, परंतु तुझे माता आणि पिता दोघही यास मान्यता नाही द्यायचे. का नाही ऐकणार? नाही. हे महात्मा, सर्वांना ठाऊक आहे की कोणतेही माता पिता नेहमी करता त्यांच्या कन्येला घरात नाही ठेवत. त्यामुळे माझे माता पिता देखील लवकरात लवकर माझा विवाह करून माझी या घरातून पाठवणी करण्याची तयारीत आहेत. त्यामुळे जर माझी त्यांना या घरातून पाठवणी करायची, जर माझा परित्याग करायचा आहे, तर आजच केला म्हणून बिघडलं कुठे? नाही. जेणेकरून माझ्याकडून अपत्य धर्माचं पालन देखील होईल. शास्त्रानुसार अपत्याचा हाच परमधर्म आहे की वेळ येताच त्याने माता पित्याला संकटातून सोडवलं पाहिजे. तुम्ही माझ्याच बाजूने निर्णय केला पाहिजे. नाही नाही माझ्या बाळा, तुम्ही माझ्याच बाजूने निर्णय केला पाहिजे. परंतु तरी सुद्धा काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. जरा थांबावं महात्मा. तुम्ही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला माझी देखील एक प्रार्थना ऐकावी लागेल. परंतु तुम्ही कोण आहात? मी या नगरात एक अतिथी आहे. या ब्राह्मण दाम्पत्याचे अतिशय उपकार आहेत आमच्यावर. यांनी आम्हाला त्यांच्या घरात आश्रय दिला. या व्यतिरिक्त तुमच्या सर्व नगराचे देखील आमच्यावर उपकार आहेत. या विधवेची मुलं दररोज येथील नगरवासींकडून भिक्षा गोळा करून आणतात, ज्यामुळे आतापर्यंत आमचा उदरनिर्वाह झाला. ज्या नगराने आम्हाला संकट काळात आश्रय दिला आहे, आम्हाला दररोज भिक्षा दिली, त्यांच्या प्रती आमचं देखील उत्तरदायित्व आहे. त्यामुळे हे महात्मा, तुम्हाला विनंती करते आहे की आज या तिघांऐवजी माझ्या एका पुत्राला जाण्याची आज्ञा द्यावी. नाही नाही, असं नाही होऊ शकत. असं नाही होऊ शकत. आश्रयाला आलेल्या आश्रिताला स्वरक्षणासाठी संकटात टाकणं असं क्रूर पाप आहे, जे परमनिंदनीय आहे. परमनिंदनीय आहे. मी माझ्या तुच्छ स्वार्थाकरता माझ्या अतिथींचे प्राण संकटात टाकावेत असं कदापि संभव नाही. कदापि संभव नाही. देवी गंगाधरजी बरोबर बोलतायत की स्वतःच्या स्वार्थाकरता कुणा अतिथी बरोबर विश्वासघात करणं अतिशय मोठं पापच असतं. आमच्या नगरातला कुणी लहानगा देखील असं शिकला नाहीये. आणि आम्ही पण शिकलो नाही आहोत की कुणाच्या उपकारांच्या बदल्यात त्यांची कोणतीही सेवा न करता त्यांचं स्थान कायमचं सोडून जावं. म्हणूनच मी तुम्हाला प्रार्थना करते की आज माझ्या मुलाला त्या राक्षसाकडे जाण्याची अनुमती दिली जावी. अगं, कशी माता आहेस तू? स्वतःच्याच पुत्राचा बळी देण्याबद्दल बोलते आहेस, जसं की मला माझ्या पुत्राची चिंताच नाहीये. परंतु हे विप्रवर, जेव्हा तुम्हाला हे कळून चुकेल की माझ्या पुत्रांमध्ये काय गुण आहेत, तेव्हा तुम्ही असा विचार करणार नाही. अर्थात त्याच्याजवळ असं काय आहे? एक मंत्र आहे. मंत्र? हो, त्याच्याजवळ गुरूंनी दिलेला एक मंत्र आहे, ज्याच्याद्वारे तो कोणत्याही राक्षसाला हरवू शकतो अथवा मारू शकतो. म्हणूनच मी तुम्हाला सांगते आहे
की माझ्या मुलाच्या जाण्याने त्या नगरीचं संकट कायमस्वरूपी नष्ट होईल. खीर. खीर. वाह, आज तर आनंद, परमानंद मिळालेला आहे. Krishna